अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। डॉक्टर संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ पुस्तकाचा त्रिभाषिक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न। रसिक श्रोत्यांनी सभागृह तुडुंब भरले, साहित्यिकांना लाभले समाधान। छत्रपती संभाजीनगर कल्पना विस्तार कमी आणि तथ्य जास्त ही उत्कृष्ट इतिहास लेखनाची लक्षणे असतात। डॉक्टर संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ हा ग्रंथ वाचताना त्याचा प्रत्यय येतो, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शरद भिंगारे यांनी केले। इतिहास अभ्यासक डॉक्टर संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला RK दमाणी वैद्यकीय महाविद्यालय व हेडगेवार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वाती शिरोडकर, अप्पर कोषागार अधिकारी शरद भिंगारे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर संजय गायकवाड यांनी 3 भाषेत ग्रंथ लिहिताना शब्द सुद्धा जबाबदारीने वापरले आहेत। ज्याला ही साधना जमते त्यानेच लेखन करावे। ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने दंतकथा खोड त्यांनी शिवरायांच्या दळणघळणीत असलेले राजमाता जिजाऊंचे योगदान उत्तमरित्या मांडले। पुस्तकाच्या प्रत्येक पानावर संस्कारक्षम गोष्ट सांगितली आहे। माणसाने व्यक्तिमत्व, कुटुंबाचा वारसा आणि संगोपनाने घडते। छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व घडण्यात जिजाऊंचे योगदान अनन्यसाधारण आहे। हीच गोष्ट अभ्यासपूर्वक आणि उत्तम शैलीत सांगणारे पुस्तक आहे, असे भिंगारे म्हणाले। ज्ञानाचा स्रोत ग्रंथ असतात। कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च यश गाठायचे असेल तर उत्तम मार्ग पुस्तके दाखवतात। साकेत प्रकाशनाच्या 50 वर्षांच्या वाटचालीत पहिल्यांदाच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आनंद आहे, असे भांड म्हणाले। विदर्भात जन्मलेल्या जिजाऊंचे सासर मराठवाड्यातले। पुणे भागात राज्यकारभार केला आणि कोकण प्रांतात शेवटचा श्वास घेतला। आपल्या कृतीने 4 विभाग पावन करणाऱ्या लोककल्याणकारी जिजामाता पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय, असे लेखक गायकवाड म्हणाले। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता उषा घायतडक, अंबिका टाकडकर आणि डॉक्टर स्वाती शिरोडकर यांच्या मातृत्वाचा गौरव म्हणून विशेष सन्मान करण्यात आला। साकेत प्रकाशनच्या प्रकाशक प्रतिमा भांड यांनी प्रास्ताविक केले आणि सारंग टाकडकर यांनी सूत्रसंचालन केले। उद्योजक मानसिंग पवार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, माजी शिक्षणाधिकारी MK देशमुख, कैलास सत्करे, डॉक्टर रवींद्र बनसोड, प्राध्यापक चंद्रकांत भराट, प्राचार्य PM ढहाके, डॉक्टर रामचंद्र काडुंखे, डॉक्टर दत्तात्रय डुंबरे, सुभाष पाटील निकम, डॉक्टर संजय शुंदे, डॉक्टर कैलास इंगळे, डॉक्टर शिवाजी हुसे, डॉक्टर विशाल तायडे, प्राध्यापक यशवंत चव्हाण, प्राध्यापक अभिजित पेशकर, प्राध्यापक आकाश सोळुंके, प्राध्यापक विजय थोरात, प्राध्यापक प्रवीण महाजन, प्राध्यापक मनोज मोकासे, नाना लहाने, प्राध्यापक JS पाटील, डॉक्टर GU पवार, डॉक्टर सीमा काशीद, डॉक्टर विलास तायडे, मीना ठोकळ आदींची उपस्थिती होती। या प्रकाशन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मसापचे सभागृह गर्दीने ओतप्रोत भरले होते। रसिकांची गर्दी सर्वच साहित्यिकांच्या आनंदाचा आणि चर्चेचा प्रमुख विषय ठरली। अत्यंत सन्मानाने म्हटलं जातं ते सन्माननीय बाबा भांड सर, साकेत भांड सर आणि यांनी तो तयार करून म्हणजे पूर्ण संकल्प सिद्धीच दिला। याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्यापैकी पुस्तकं लिहिलेत, कारण त्यांनी या ठिकाणी तसं केलं। परंतु विशाल सर या वेळेचा जो अनुभव होता दैट वाज यूनिक वन, क्योंकि मुझे अभी भी याद है रविंद्रनाथ टैगोर जी का एक स्टेटमेंट है, मुझे अभी याद है, अच्छी तरह से याद है कि when I was doing my BS, the day उस्मानाबाद, that time I had read एका समारंभाचं साक्षीदार व्हायला मला मिळालं, यासाठी साकेत प्रकाशनच्या मी ऋणात राहू इच्छिते। तसे साकेत प्रकाशनचे आणि माझे संबंध खूप जिव्हाळ्याचे, अनेक पैलू आणि अनेक पदर असलेले, पण तरी देखील त्यांनी आज एक विशेष गोष्ट केली, त्यासाठी मला हे ऋण व्यक्त करायचे की सहसा असं होतं की आई पण हे नावाजलं जात नाही, आणि म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवतानाच एक माता म्हणून जो पुरस्कार दिला, तो आजचा पुरस्कार मी माझा मुलगा डॉक्टर नरेंद्र, मुलगी डॉक्टर कार्तिकी, सून डॉक्टर सायली आणि जावई लेफ्टनंट कर्नल उमेश शेटे यांना समर्पित करते। आणि त्यासाठी विशेष
अधिकृत असं हे पोस्टाचं तिकीट आहे. हे तिकीट आज आपल्या समोर इथे या तिकिटाचं विमोचन होतंय, अनावरण होतंय. धन्यवाद. बसून घ्या. बरोबर यांच्यामुळे एखादा ग्रंथ लिहायचा असेल तर त्या लेखकाच्या मागे काही वेळेस विनंती करावी लागते, काही वेळेस लागावं लागतं. हे काम आमचे मित्र शरद भिंगारे सरांनी केलं आणि ते झालेलं काम लोकांपर्यंत येण्याचं काम प्रकाशकाचं असतं. पण एकटा प्रकाशक कुठेच नसतो. लेखक, प्रकाशक, विक्रेता, छपाईवाले होता त्याला दिसत होतं, जसं तसं प्रक्षेपित करत होता. स्वतःच काही सांगत नव्हता, इंटरप्रेट करत नव्हता, तसंच तसं प्रक्षेपण करत. संजय, आधुनिक संजयाकडे ती दृष्टी आहे की जे जसं आहे त्या स्वरूपात फिलॉसॉफी केलं. सर, कृषी क्षेत्रातून नंतर आपण फिलॉसॉफी पण केलं, म्हणजे कृषी क्षेत्रातून MA फिलॉसॉफी का. आणि यामुळे युवा पिढीला भिंगारे सरांमुळे एक प्रेरक असा वक्ता मिळाला आणि त्यांचा परिचय महाराष्ट्राला आहे. ते प्रेरक वक्ता आहेत. कृषी सहाय्यक MPSCच्या माध्यमातून सहाय्यक रक्षा अधिकारी मंत्रालय, रेन फॉरेस्ट ऑफिसर, MPSC स्टेट रँक 5 हे आवर्जून सांगणं आवश्यक आहे. मंत्रालय